नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मंडळी, आपल्या सर्वांच्या जीवनात कुलदेवी आणि कुलदैवत यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या देवीची आणि देवतेची पिढ्यानपिढ्या सेवा केली, तीच शक्ती आजही आपल्या कुटुंबाचे रक्षण करत असते. अनेकांना प्रश्न पडतो की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे का, तिची कृपा आपल्या घरावर आहे का. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाबद्दल सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, सर्वप्रथम कुलदेवी म्हणजे काय हे समजून घेऊया. प्रत्येक घराण्याची एक कुलदेवी असते किंवा दैवत असते. ही देवता त्या कुळाचे रक्षण करते, संकटापासून संरक्षण देते आणि घरात सुखसमृद्धी टिकवून ठेवण्यासाठी कार्य करते. आपल्या पूर्वजांनी ज्या श्रद्धेने तिची सेवा केली, त्याच श्रद्धेने आपण तिचे स्मरण केले पाहिजे, अशी मान्यता आहे. तर आता आपण पाहूया पहिले लक्षण. तर ज्या घरावर कुलदेवीची कृपा असते त्या घरातील कामे विनाकारण अडकत नाहीत. कोणतेही काम सुरू केले की त्यामध्ये हळूहळू का होईना पण यश मिळत जाते. सतत अडथळे येत नाहीत. व्यवसाय, नोकरी, शिक्षण किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात प्रयत्नांना योग्य फळ मिळत राहते. हे कुलदेवीच्या कृपेचे एक महत्त्वाचे चिन्ह मानले जाते. तर दुसरे लक्षण म्हणजे घरातील शांतता आणि एकोपा. ज्या घरात कुलदेवी प्रसन्न असते त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून सतत भांडणे होत नाहीत. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना साथ देण्याचा प्रयत्न करते. घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक असते. अशा घरात देवीची कृपा असल्याचे मानले जाते. तिसरे लक्षण म्हणजे घरात जाणवणारी सकारात्मक ऊर्जा. कधीकधी घरांमध्ये प्रवेश करताच मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. घरात शांतता, समाधान आणि प्रसन्नता जाणवते. त्याचबरोबर जणू काही त्या ठिकाणी दैवी शक्तीचा वास आहे असे वाटते. हे देखील कुलदेवीच्या उपस्थितीचे एक महत्त्वाचे लक्षण मानले जाते. आता चौथे लक्षण म्हणजे संकटातून सहज सुटका होते. बघा, जीवनात अडचणी प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात, परंतु काही वेळा मोठे संकट आलेले असतानाही एखादा अदृश्य हात आपले रक्षण करतो अशी अनुभूती येते. शेवटच्या क्षणी मार्ग निघतो आणि मग मदत मिळते किंवा नुकसान टळते. अनेक भक्त अशा अनुभवांना कुलदेवीची कृपा मानतात. आता तर पाचवे लक्षण म्हणजे आपल्या घरातील सुखसमृद्धी. कुलदेवी प्रसन्न असेल तर घरात बरकत राहते असे म्हटले जाते. उत्पन्न कमी असते तरी गरजा पूर्ण होतात. अन्नधान्याची कमतरता आपल्याला भासत नाही. घरातील सदस्य मेहनती असतात आणि त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत राहते. आर्थिक स्थैर्य हळूहळू वाढताना दिसते. आता सहावे लक्षण म्हणजे स्वप्नामधून मिळणारे संकेत. अनेक वेळा काय होते, देवी आपल्या भक्तांना स्वप्नातून काही संकेत देत असते. मंदिरात जाणे, पूजा करणे, नवस पूर्ण करणे किंवा एखादे धार्मिक कार्य करण्याची प्रेरणा स्वप्नातून आपल्याला मिळते. तर अशा स्वप्नांकडे श्रद्धेने पाहिले जाते. तर अशा या स्वप्नाच्या माध्यमातून कुलदेवी आपल्याला संकेत देत असते. तर आता सातवे आणि सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे देवीबद्दल मनात असलेली भक्ती. ज्या व्यक्तीच्या मनात कुलदेवीबद्दल प्रेम, श्रद्धा आणि विश्वास असतो त्या व्यक्तीला जीवनातील कठीण प्रसंगामध्येही मानसिक बळ मिळते. देवीचे नाव घेतल्यावर मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो. हीच खरी देवीची कृपा मानली. तर भक्तांनो, कुलदेवीची कृपा मिळवण्यासाठी मोठे यज्ञ, मोठ्या पूजा किंवा कठोर तपश्चर्या करणे आवश्यक नाही. मनापासून केलेली प्रार्थना, श्रद्धेने केलेले नामस्मरण आणि आपल्या कुलपरंपरेचा आदर करणे, त्याचबरोबर आपल्या पितृंचं देखील जे काही आहे ते सगळं करणे, हेच सर्वात मोठे साधन आहे. आणि त्याचबरोबर वर्षातून किमान एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानाला भेट द्या. तिचे दर्शन घ्या, तिचे ओटी भरा. त्याचबरोबर कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करा. कारण कुलदेवी ही आपल्या कुटुंबाची आध्यात्मिक शक्ती मानली जाते.
मंडळी, तुम्हाला तुमच्या जीवनात आणि घरात यापैकी कोणते लक्षण अनुभवायला मिळाले आहे का? तुमची कुलदेवी कोणती आहे? कमेंटमध्ये तिचे नाव नक्की लिहा आणि जय माता दी असा जयघोष करा. तुम्हाला व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी आम्ही अमरावतीकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.